मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुण्याचे नियमभंग भाग 18 मध्ये आज आपण करणार आहोत सातारा रोडवरील 2 चौकांचा हेल्थ चेकअप। पहिले आपण आलो आहोत या चौकामध्ये, ज्या चौकाचे नाव मी 4 जणांना विचारले पण प्रत्येकाने वेगवेगळे सांगितले। कोण म्हणते शाहू बँक चौक, कोण म्हणते पेट्रोल पंप चौक, कोण म्हणते हा चौक नसून हा त्रिऊक आहे कारण इथे चौथा रस्ता नाही। मी पण या चौकाला एक नाव दिले आहे, ते म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग चौक। कारण या चौकामध्ये नियम मोडायची लोकांची अंडरस्टँडिंग इतकी चांगली झाली आहे की आता जर इथे नियमात राहायचे म्हटले तर लोकांना डिप्रेशन येते, डोक्यात कोंडा होऊन खाज सुटू लागते। इथे तुम्हाला नियमात राहायची इच्छा असेल तरी पण तुम्ही राहू शकत नाही, कारण इथे ज्या दिवशी सिग्नल बसवला त्या दिवशीपासूनच लोकांनी या सिग्नलमध्ये एकच रंग बघितला आहे, तो म्हणजे हा फडफडणारा पिवळा। या चौकामध्ये फक्त एकच नियम आहे, ज्याला ज्या सापटीमधून जागा मिळेल त्याने त्या सापटीमध्ये गाडी घुसवायची आणि निघायची। दुसरा चौक पद्मावती, याला पण त्रिऊक म्हणण्यामध्ये काही हरकत नाही। इथे या सरकारी कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचे काम चालू आहे। जर या कॅमेऱ्यांमुळे नियमभंगांना आळा बसला असता तर मला माझा कॅमेरा घेऊन रस्त्यावर उतरावेच लागले नसते। आता ही लाल गाडी सिग्नल तोडून गेली म्हणून मागचा सगळा मॉब मी पण जाणार म्हणून रस्त्याच्या मध्ये येऊन थांबलाय। आता हा बघा, मला तर वाटतं हा स्वारगेट पासून नो एंट्री मधून आला आहे आणि याच्या हालचाली बघून तर वाटत आहे की हा आयुष्यभर नो एंट्री मध्येच फिरत असेल। आता हा बघा, जीव चाललाय याचा सिग्नल तोडायसाठी। अरे बाबा, तुला मरायचं तर मर, पण आमच्या वहिनींचा जीव कशाला धोक्यात घालतोय? मागे 2 लहान लेकरं बसलीत आणि ही मावशी निघाली सिग्नल तोडून। 5 मिनिट लवकर पोहोचणे महत्वाचे नसून पोहोचणे हे जास्त महत्वाचे आहे। जेव्हा 17,000 किलोचा टँकर अशा पद्धतीने सिग्नल तोडतो तेव्हा याला कुठल्याही प्रकारचा दंड न लावता डायरेक्ट जेलमध्ये टाकणे गरजेचे आहे। पण ज्या देशामध्ये जज शिक्षेच्या नावावर निबंध लिहायला लावतात तिथे आपण कायद्याकडून काय अपेक्षा करू शकतो? रिक्षावाले आणि ओला उबरवाल्यांनी जेवढे नियम भंग केले आहेत तेवढे तर यांना शिक्षा देण्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी सुद्धा नाहीत। ही गाय छाप नियमभंग आहे का मला माहित नाही, पण हिने माझ्यावर तर नेम नाही लावला ना। वाचलो। पुढच्या चौकातील गंमत बघण्यासाठी सबस्क्राइब करा।